बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा. ही विनंती यासाठी करतो कारण आजचा हा जमाना पेड मीडियाचा आहे. शिवसैनिकांनो, या जमान्यामध्ये तुम्ही सारे पाहत असाल कशा प्रकारे शिवसेनेच्या बातम्या तोडून मोडून दाखवल्या जातात, कशा प्रकारे शिवसेनेच्या बातम्या दाबल्या जातात. हा पेड मीडियाचा जमाना आहे. या जमान्यामध्ये शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे बाळासाहेबांशी, शिवसेनेच्या विचारांशी. उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवणं, शिवसेनेच्या बातम्या इत्यंभूत आहे अशा पोहोचवणं, यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहावेत यासाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ अजूनही ज्या शिवसैनिकांनी, ज्या महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी, ज्या संविधान प्रेमी नागरिकांनी जर सबस्क्राइब ठेवलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. शिवसेना एक वादळ जवळपास 2.5 लाखांचा पल्ला पार करतंय. तुम्ही सारेच्या सारे शिवसैनिक शिवसेना एक वादळच्या पाठीशी उभा राहिलात. तुम्हा सर्वांचे आभार मानावे तितके कमी आहेत. या अशा शिवसेनेच्या कठीण काळामध्ये हा लाखोंचा शिवसैनिक जो शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला, त्या सर्वांचे मनापासून आभार. शिवसेना एक वादळ आता एक परिवार झालेला आहे. हा एक लाखांचा परिवार झालेला आहे. या शिवसेना एक वादळतर्फे त्या सर्व शिवसैनिकांचे मनापासून आभार. असेच शिवसेनेच्या पाठीशी कायम उभे राहा. आजचा विषय वेगळा तुमच्या सर्वांसमोर घेऊन आलोय. आज तुम्ही पाहिलं असाल निवडणुकांच्या घटिका अगदी समीप आहेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकांचं ते टाइम टेबल देखील आलेलं आहे. आजच निवडणूक आयोगातर्फे ते टाइम टेबल जाहीर झालं, वेळापत्रक जाहीर झालं. तुम्ही पाहिलं असाल महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 टप्प्यांमध्ये निवडणुका जाहीर होत आहेत. अगदी एप्रिल पासून मेच्या शेवटापर्यंत ह्या निवडणुका होतील. 5 टप्प्यांमध्ये आजतागायत मला कधी 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुका माझ्या तरी पाहण्यात आल्या नव्हत्या. तुमच्या आल्या असतील तर लिहाव्यात, कमेंट्समध्ये लिहाव्यात. काहीतरी गडबड नक्की आहे, काहीतरी शिजत नक्की आहे. अंदाज घेऊन टप्प्याने निवडणुका घेतल्या जात आहेत. ठीक आहे, जे काही आहे ते. पण 19 एप्रिल मला वाटतं जवळपास 15 एप्रिलच्या नंतरचा काळ ते जवळपास मेचा शेवट अशा प्रकारे, म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वार्धात या निवडणुका संपवल्या जातील. देशभरामध्ये हे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालंय. आणि काय सांगतंय निवडणूक आयोग, काय सांगतोय? फालतूच्या जाहिराती, अतिशयोक्ती जाहिराती टाळाव्यात वगैरे वगैरे. त्या निवडणूक आयोगाला मला सगळ्यात पहिलं हेच सांगणं आहे की आता तुम्ही कदाचित हे म्हणत असाल आचारसंहितेच्या काळामध्ये ह्या अतिशयोक्ती जाहिराती वगैरे टाळाव्यात. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून चुना आयोग झोपा काढत आहे का? कारण चुना आयोगाने मोदींच्या त्या जाहिराती कदाचित पाहिल्याच नसाव्यात. जिथे जाऊ जळी स्थळी पाताळी सर्वत्र फक्त मोदी आणि मोदी. त्या मोदींचे स्टंट देखील आपण पाहिलेत. काही स्टंट मी हवेमध्ये पाहिले होते. त्या वायुसेनेच्या विमानात बसून कुणाला बाय बाय करत होते मला माहीत नाही. वायू झालं, मला वाटतं जमिनीवर देखील सगळे स्टंट करून झाले. मागे काहीतरी मी ते पाण्यात देखील बसलेलं पाहिलं. पाण्यातले स्टंट झाले. म्हणजे जमीन झाली, वायू झालं, जल झालं. आता अग्नी दाखवायचे. दाखवा लवकरच, नाहीतर उभ्या देशातले हे सुज्ञ मतदार अग्नी दाखवतील, जे काही असेल ते. पण शिवसैनिकांना मी विशेषतः महाराष्ट्राविषयी बोलेल. हे निवडणूक आयोग, हे चुना आयोग, हे सारं मिथ्य आहे. हे सारं तुम्हाला दाखवण्यापुरतं आहे. आपल्याला जर खरा हवाडा द्यायचा आहे तर तो निवडणुकांमध्ये द्यायचा. हे काहीही कंट्रोल करणार नाहीत. कुणी किती खर्च करायचा, तुम्ही ठरलेल्या कोट्यापेक्षा जास्त खर्च केला तर तुमच्यावर कारवाया होणार, तुमची तिकीट रद्द केली जाणार. पण ह्यांनी करोडोंचे खर्च करावेत, यांना कोणीही पाहणार नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालू नका की जाहिरातींचं कसं काय, अशा तशा जाहिराती दाखवू नयेत. गेल्या 4 महिन्यांपासून अगदी व्हॉट्सॲप पासून फेसबुक पर्यंत, इंस्टाग्राम पासून यूट्यूब पर्यंत, एक्स मेसेजेस पासून ट्विटर, सगळं नरेंद्र मोदी सफेद दाढीने व्यापलेलं आहे.
ठीक आहे, काही फरक पडत नाही. पण शिवसैनिकांनो, फरक कुठे पडेल तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील त्यावेळेस तुम्हाला अलर्ट राहायचंय. आपल्या संबंध इमारतीमध्ये, आपल्या संबंध एरियामध्ये आपल्याला माहिती आहे माझ्याकडे ह्या 100 शिवसैनिकांची लिस्ट आहे. पक्ष आपलं काम करत राहील. मी सर्वसामान्य शिवसैनिकांना सांगतोय, सर्वसामान्य शिवसेना प्रेमींसाठी हा माझा सल्ला आहे. पक्ष आपलं काम करेल, पण तुम्हाला कळतंय माझ्या ह्या एरियामध्ये, ह्या बिल्डिंगमध्ये, ह्या इमारतीमध्ये, ह्या चाळीमध्ये, या वस्तीमध्ये, या खेड्यामध्ये, माझ्या ह्या भाऊकीमध्ये माझ्या शिवसेनेची ही 10 मतं आहेत, ही 50 मतं आहेत, ही 60 मतं आहेत. मला माहिती आहे की हे सारे शिवसेनेच्या विचारांचे आहेत, पण या न त्या कारणामुळे ते अजून देखील त्या मतदानाच्या केंद्रापर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत. काही ना काहीतरी कामं असतील. मायबाप जनते हो, मायबाप शिवसैनिकांनो, तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आपल्या एकूण एका मतदाराला त्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा. ही मायबाप शिवसैनिका, तुला कळकळीची विनंती आहे. कारण हा क्षण नाही तर कधीच नाही, अब की बार नाही तो कभी नाही. जर घाव घालायचा आहे तर तो आत्ताच. परत ही वेळ येणार नाही, परत ही वेळ सांगून येणार नाही. शिवसैनिका, ही वेळ तुला सांगून येणार नाही. आणि एकदा का ही वेळ गेली तर शिवसैनिका, हातात काही राहणार नाही. त्यामुळे आज नाही तर कधीच नाही, ही लढाई ही शिवसेनेची नाही असं समजायचं. प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे असं समजायचं आणि कामाला लागायचं. अरे भले माझे उमेदवाराशी काही 2 शब्द वाकडे झाले असतील, काही फरक पडत नाही. उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा, कदाचित त्याच्याही पलीकडे जाऊन उद्धव साहेब स्वतःच उमेदवार म्हणून उभे राहिले तसं समजायचं. आपल्याला आशीर्वाद आहेत त्या भगवंताचे, त्या पांडुरंगाचे. आपल्याला आशीर्वाद आहेत छत्रपती शिवरायांचे. आपल्याला, कारण बघा ना, शेवटी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने कधी मोडलेला कणा दाखवला नाही, कधी शत्रूला पाठ दाखवली नाही, कायम छातीच दाखवली. निष्ठेचा महाराष्ट्र आहे, रांगड्या मनगटांचा महाराष्ट्र आहे, हा कातळाचा महाराष्ट्र आहे. सह्याद्रीच्या, अभेद्य सह्याद्रीचा हा महाराष्ट्र आहे. या सह्याद्रीने दाखवून दिलंय या परकीयांना कशा प्रकारे तोफगोळे झेलायचे असतात, कशा प्रकारे आक्रमणं झेलायची असतात. आम्ही महाराष्ट्र गीतामध्ये या सह्याद्रीचं वर्णन असंच करत नाही. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, पण देश गौरवासाठी झिजला. आणि दिल्लीचेही तख्त राखितो हा महाराष्ट्र माझा. आणि आपण सह्याद्री विषयी काय म्हणतो? सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. ही ज्यावेळेस आपल्या ओठून ही कडवी येतात त्यावेळेस अंगावर एक प्रकारचा शहारा येतो. या महाराष्ट्राविषयी, या मराठी राष्ट्राविषयी ज्याच्या ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे ना, ज्यावेळेस ही महाराष्ट्र गीताची ओळ, ही चाल त्यांच्या कानावर येते त्यावेळेस त्यांच्या अंगावर शहारा हा उठतोच उठतो. आणि आपसूक छत्रपती शिवरायांचं ते स्मरण होतं. छत्रपती शिवराय या महाराष्ट्र भूमीला, या देवभूमीला लाभलेलं हे वरदान आहे. आणि ह्या वरदानाने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं. अनेक राजकीय पक्ष असतील, कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षांना आपण एक समर्थन करत असू, पण सध्याची ही घडी ही अशी आहे, इथे महाराष्ट्र धर्म आपल्याला वाचवायचा आहे. या महाराष्ट्र धर्माचं पालन आपल्याला करायचंय. आणि महाराष्ट्र धर्म एवढंच सांगतो की लढायचंय, या दिल्ली शिवरायांसमोर झुकायचं नाहीये. ज्याने ज्याने तुम्हाला झुकवायचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येकाला वाकवायचंय. वेळ प्रसंगी मोडलो तरी चालेल, पण मी झुकणार नाही. माझ्या पाठीचा कणा हा झुकणार कधीही नाही, कारण तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. हा जो हाडामासाचा जीव समोर उभा आहे हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. आज आम्ही ज्यावेळेस भिडतो शिवसैनिकांनो, मला काही गोष्टी तुम्हाला विशेष सांगाव्या वाटतील. ज्यावेळेस ठाण्यामध्ये किंवा ठाण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस भिडतो, कारण ठाणं हे गद्दारांचं उगमस्थान आहे आणि ह्या गद्दारीची पाळंमुळं या ठाण्यातूनच उगवलेली आहेत. ह्या पाळंमुळांना गाडायचं काम, चेचून काढायचं काम ठाण्यामधून आम्ही इमाने इतबारे करतोय. मी काही वेगळा विषय तुम्हा सर्वांशी बोलतोय आता. ज्यावेळेस ठाण्यातून अशा प्रकारचा एक संदेश उभ्या महाराष्ट्रात जातो की कशा प्रकारे गद्दार चोपले जात आहेत, कशा प्रकारे गद्दार हे चेचले जात आहेत,
कशा प्रकारे गद्दारांना पळता भुई थोडी केली जाते. ज्यावेळेस मी तुम्हाला काल परवामध्येच एक व्हिडिओ दाखवला, जी 24 तासचा व्हिडिओ, आणि उद्या मला वाटतं पुढारी न्यूजचा आणखी एक व्हिडिओ तुमच्यासाठी येईल. ही पर्वणी असणार आहे. जरा पुढारी न्यूजचा ज्यावेळेस तो व्हिडिओ येईल मी तुम्हा सर्वांसाठी खुला करेल. तुम्ही पहा कशा प्रकारे शिंदे गटाला, तो जी 24 तास तुम्ही सर्वांनी पाहिलात, पण ज्यावेळेस पुढारी न्यूजचा येईल तुम्ही पहा या शिंदे गटाला, शिंदे टोळीला म्हणा, शिंदे घोळक्याला म्हणा, अशा प्रकारे ठाण्यातून नामोहरण केलंय. आता ह्यांचे प्रवक्ते असतील, यांचे नेते असतील, उपनेते असतील, यांचे स्वयंघोषित कार्य एकही उभा राहत नाही. यांची आमच्या समोर उभं राहायची दानत होत नाही. महाराष्ट्रात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि ज्यावेळेस चर्चांना बोलवलं जातं, शिंदे टोळीचे प्रवक्ते, नेते, उपनेते, कार्यकर्ते, स्वयंघोषित लाभार्थी एकही समोर उभा राहत नाही. ही दहशत आहे शिवसेनेची, ही दहशत आहे तुमची, माझी. आपल्या मागे असलेल्या 4 अक्षरांची शिवसेना. अरे काय सांगतात हे? आमच्याकडे नाव, आमच्याकडे धनुष्य, तुमच्याकडे काहीही शिल्लक नाही. आज मला वाटतं तो शिरसाट, संजय शिरसाट याचं एक विधान मी ऐकलं. सोमवारी काहीतरी भूकंप घडवतोय म्हणे, सोमवारी काहीतरी दणका, काहीतरी झटका. अरे बाळा संजय शिरसाटा, तू आमदारकीच्या किती टर्म काढलेत आम्हाला माहिती नाही. मला वाटतं संसदीय कामकाजामध्ये तुम्ही आमचे वरिष्ठच म्हणावे लागतील. तुमच्या अनुभवाने तुम्ही आमचे वरिष्ठच म्हणावे लागतील. पण तुमच्यासारख्या गद्दारांकडे पाहून होय मला तो मान द्यायची जराही इच्छा होत नाही. काल परवाच्याच एका डिबेटमध्ये, पुढारी न्यूजच्या एका डिबेटमध्ये मी ती डिबेट तुम्हा सर्वांना दाखवेल. शिंदे गटातर्फे एक वयस्कर काका आले होते. त्यांचं नाव मी उघडमध्ये घेणार नाही, कुणालाही मला इथे मोठं करायचं नाही. वयस्कर होते. त्या काकांना मी नमस्कार केला. तुमच्या वयाला मी सन्मान करतो, तुमच्या वयाचा मान ठेवतो. पण ज्यावेळेस डिबेट चालू होईल, ज्यावेळेस आम्ही आमच्या कामांवर, तुम्ही तुमच्या कामांवर बोलाल, तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर, आम्ही आमच्या कर्तृत्वावर बोलू, त्यावेळेस माझ्याकडून ती क्षमा याचना, काय म्हणतात, माझ्यावर दया करा, पण मला सोडा, ह्या डिबेटमध्ये मला एवढं तासू नका, या अशा प्रकारची नजर करायची नाही. तिथे अजिबात कुणालाही ती मुभा नाही. तुम्ही तिथे उभा राहिलाय, तुम्ही युद्धाला आलाय, तुम्हाला ते मरण आमच्याकडून पत्करावंच लागेल. आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम प्रत्येक डिबेटमध्ये करणार, हे मात्र तुम्हाला इथेच सांगतो. अजूनही तुम्हाला मैदान सोडून पळून जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, पण एकदा का मैदानात ते बिगुल फुकलं गेलं तर मात्र तुम्हाला पळायची मुभा मी देणार नाही. हा शिवसैनिक आहे, हे आतून येतं, सारं आतून येतं. आणि ह्या शिंदे टोळीची ठाण्यामध्ये अशा प्रकारची ठासलेली आहे. जर उभ्या महाराष्ट्रामध्ये ह्यांचं काय चित्र असेल याचा तुम्ही विचार न केलेला बरा. इतकी घाणेरडी अवस्था आहे या शिंदे टोळीची. आणि उरलं सुरलं ह्यांचा कार्यक्रम करायचं काम हा भारतीय जनता पक्ष इमाने इतबारे करत आहे. पहा ना, आता तारखा जाहीर झाल्यात. जसजशा उमेदवारांच्या याद्या बाहेर येऊ द्या, कोण कशावर कुठल्या चिन्हांवर लढतंय ते पाहूयात. या संजय शिरसाटांकडे असल्या सोमवारचे काय म्हणतात, सोमवारी आम्ही तुम्हाला एक झटका देणार आहोत, एक मोठी बातमी. ज्या दिवशी आमचे बाळासाहेब आमच्यातून निघून गेले, शिवसेनेला सोडून निघून गेले, तोच आमच्यासाठी आयुष्यभरातला सगळ्यात मोठा झटका. आमच्या बाळासाहेबांनंतर आम्हाला कुठलाही झटकाच बसू शकत नाही. आम्हासाठी तोच, सगळ्या लाखो करोडो शिवसैनिकांसाठी तोच एक काय तो झटका, हे लक्षात ठेवा. त्या असीम सरोदेन विषयी पण मला बऱ्याच जणांनी विचारलं. शिवसेनेचे अभिवक्ते, शिवसेनेचे वकील राहिलेत ते. असीम सरोदेंनी काल परवामध्ये एक विधान केलं की 12 जण, काहीतरी त्यांनी नावं वाचून दाखवली 12 जणांची. मी असीम सरोदेंच्या कुठल्याही त्या वक्तव्याला क्रॉस करणार नाही, पण मी त्याची कुठलीही पुष्टी देखील देणार नाही. कारण कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असू शकते, जी माहिती कदाचित माझ्याकडे नसेल, पण माझ्याकडे तशी कुठलीही माहिती नाही. त्यांनी ज्या 12 जणांची नावं घेतली, मला वाटतं चिमणराव पाटील, लता सोनावणे, वनगा, प्रकाश सुर्वे, आबिटकर, बालाजी कल्याणकर, महेंद्र दळवी, महेश शिंदे, आणि मला वाटतं एक नाव त्यांनी उदयसिंह राजपूत साहेबांचंच घेतलं, जे आपले स्वतःचे आमदार आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत, मूळ शिवसेनेमध्येच आहेत. आणि मला वाटतं बाळापूरच्या नितीन देशमुखांचं पण नाव घेतलं त्यांनी. हे 2 आमदार तर आपल्याकडेच आहेत. असीम सरोदेंना ह्याच्यातून काय सांगायचं होतं मला माहीत नाही, त्यांच्याकडे काय माहिती आहे हे देखील मला माहीत नाही, पण मी ह्या गोष्टीची कुठलीही पुष्टी करणार नाही. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला ठासून सांगू शकतो, अशा कुठल्याही माणसांना शिवसेनेमध्ये स्थान नाही. तुमच्यासाठी गडाचे दरवाजे तेव्हाच बंद झाले,
सुरुवातीचा 1 महिन्याचा काळ आदित्य साहेबांनी उद्धव साहेबांनी दिला होता. ज्यांना ज्यांना जबरदस्तीने नेलंय त्यांनी परत यावं मातोश्रीवर, तुम्हासाठी दरवाजे खुले आहेत. तो 1 महिन्याचा काळ संपला, आता सारं संपलं. हे गद्दार आपल्यासाठी मेले. आता ह्या गद्दारांच्या शिवाय शिवसेना मोठी होते. आजपर्यंत शिवसेना कधी एवढी वाढली नव्हती. आता 5-5, 10-10 पटीने शिवसैनिक वाढतायत. नवीन माणसं शिवसेनेशी जोडली जात आहेत. या गद्दारांचा आता ह्या शिवसेनेमध्ये स्थान नाही, ही गोष्ट मात्र मी तुम्हा सर्वांना यासाठी खात्री देतो. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. इथून पुढे सभांचे धडाके लागतील. इथून पुढे जे जे काही शिवसेनेतर्फे कार्य होईल ते सर्व तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी इत्यंभूतपणे करत राहील. पण तुर्तास तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, शिवसेना एक वादळ तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब ठेवायचंय. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांपैकी जवळपास 31 प्लस लोकसभांवर आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. असेच आलतू फालतूचे आकडे मी देणार नाही. 45 प्लस, 46 प्लस, कुठलाही तो काय म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास नाही. पण जवळपास 31 ते 32 प्लस जागांवर आपल्याला विजय संपादन करायचा आहे. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास 32 जागा, त्यातल्या त्यातही शिवसेनेच्या जवळपास 22 प्लस खासदारकीच्या जागांवर आपल्याला विजय संपादन करायचा आहे. तुर्तास इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.